नमस्कार, मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत करतो। बरेच वेळा काय होतं की आपल्याकडचं जे जुनं साहित्य आहे, जुनं शास्त्र आहे, त्याला आपण जुनाट म्हणून सोडून देतो, पण ते जेव्हा फॉरेनमध्ये जाऊन परत येतं तेव्हा ते आपल्याला अत्यंत मौल्यवान वाटू लागतं। याचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे ऑइल पुलिंग। बरेच वेळा लोक ऑइल पुलिंग करायचं आहे किंवा ऑइल पुलिंग करतो असे शब्द वापरताना दिसतात। मग हे आपल्या शास्त्रात होतं का आणि त्याचे फायदे काय ते बघूया। तर ऑइल पुलिंग म्हणजे आयुर्वेदामध्ये गंडूश आणि कवल असं त्याचं नाव दिलंय। गंडूश म्हणजे तोंडामध्ये एखादा द्रव पदार्थ फिरवणे आणि कवल म्हणजे तोच द्रव पदार्थ तोंडात धरून ठेवणे, याला गंडूश आणि कवल असं नाव दिलंय। तर गंडूश आणि कवल कोण करू शकतं? तर 4 वर्षाच्या वयानंतर कोणी हे गंडूश आणि कवल करू शकतं। सकाळी उठल्यानंतर दात धुवायच्या अगोदर किंवा जेवायच्या अगोदर आपण हे करू शकतो। मग ह्याच्यासाठी काय काय वापरलं गेलं पाहिजे? तर कोमट पाणी, तिळाचं तेल किंवा नारळाचं तेल जे प्युअर फॉर्म शुद्ध असेल ते आपण वापरू शकतो। कसं करायचं आहे? तर अर्धा चमचा नारळाचं किंवा तिळाचं तेल तोंडामध्ये घेऊन ते गोल फिरवलं पाहिजे। त्याच्यानंतर जेव्हा तोंड पूर्ण भरून जाईल तोंडातल्या द्रावामुळे तेव्हा ते थुकून द्यायचे आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने चूळ भरून टाकायचे। तर याच्यामुळे फायदे कोणते होतात? तर दाताची सेन्सिटिव्हिटी असते ती कमी होऊन जाते, दाताच्या मुळांना ताकद येते, गालाचे स्नायू बळकट होतात, याच्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास देखील मदत होते, तोंडाला येणारा घाणेरडा वास निघून जातो, ओव्हरऑल ओरल कॅव्हिटी मधले म्हणजे तोंडातील जे आजार आहेत ते कमी होण्यास मदत होते, माउथ अल्सर असतील तर ते दुधासारखे द्रव पदार्थ वापरल्याने भरून यायला मदत होते। तर असं आहे हे माउथ पुलिंग, जे आयुर्वेदामध्ये 2000 वर्षापूर्वीच गंडूश आणि कवल या परिभाषेमध्ये सांगितलं होतं। तर आहे की नाही आपलं शास्त्र पुरातन, शाश्वत तसेच उपयुक्त? तर आजच आयुर्वेदाची कास धरा। धन्यवाद।